जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी वसु भारद्वाज, श्री रामदासी साहित्य अभ्यास परिषद महाराष्ट्र या समूहाच्या निमित्ताने गेले 5 ते 6 वर्षे आपली दर आठवड्याला भेट होतेच आहे. ही आठवड्याला भेट आपली वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने होते आहे. कधी दासबोधावरचे चिंतन, तर कधी 21 समासी, कधी आत्माराम, तर कधी साधना आणि समर्थ. अशा वेगवेगळ्या विषयावर आपल्या भेटी होत असतानाच अंतर्भाव या ग्रंथाविषयी लिहिण्याचं काम श्री समर्थांनी माझ्यावर सोपवलं. गेले 2 ते 2.5 वर्ष अंतर्भाव या विषयावरचं भाष्य मी आपल्यासाठी लिहित आहे. गेल्या काही दिवसांपासून या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचा मी विचार करीत होतो. आणि केवळ लेखच नाही, केवळ वाचनच नाही, तर दृकश्राव्य माध्यमातूनही आपल्याला साधकांच्या भेटी घेता येतील या विचाराने मी समर्थांचं साहित्य आपल्यासमोर घेऊन येत आहे. गेले काही दिवसांपासून अंतर्भाव या विषयावर मी स्वतः लिहित आहे आणि याच विषयावर मी व्याख्याने देत आहे. अंतर्भाव हा ग्रंथ वेगळा आहे. आजपर्यंत आपण समर्थांच्या विविध ग्रंथांवर निरूपणं ऐकले असतील. त्यातील बहुतांशी विवेचने ही समर्थांच्या दासबोधावर आहेत. अनेक विवेचने ही समर्थांच्या 21 समासीवर आहेत. समर्थांच्या लघुकाव्याविषयी बोलणारी मंडळी बरीच आहे. समर्थांच्या आत्मारामविषयी विवेचन अनेकांनी दिलं आहे. पण समर्थांचा अंतर्भाव हा ग्रंथ तसा फारसा अभ्यासकांच्या समोर अद्यापपर्यंत आलेला नाही. हा ग्रंथ नेमका काय आहे आणि या ग्रंथामध्ये नेमकं काय समर्थांनी लिहिलेलं आहे आणि ते साधकासाठी किती उपयुक्त आहे, हे आपण खरं तर समजून घ्यायला हवं. समर्थांचं सगळंच साहित्य हे साधकासाठी अतिशय मौल्यवान असं आहे. किंबहुना असंही म्हणता येईल की समर्थांनी कुठलाही ग्रंथ लिहित असताना तो साधकाच्या साधनेचा विचार करून लिहिलेला आहे. पण त्यातल्या त्यात अंतर्भाव या ग्रंथाचं मूल्य असं आहे की हा साधकाच्या नित्य वाचनात असावा असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं मूल्य अलौकिक आहे. या ग्रंथावर समर्थ उपासना मंडळामध्येही आणि रामदासी साहित्य अभ्यास परिषदवरही मी जवळपास 100-125 लेख लिहिले आहेत. आता आपण या अंतर्भाव या ग्रंथाचं विवेचन टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. पण समर्थांच्या ग्रंथाचं मूळ काय आहे? मुळात अद्वैत विवेचन करणं हा समर्थांचा मूळ हेतू आहे. समर्थांनी दासबोधामध्ये विवेकवाद, अनुभववाद याचं विवेचन दिलेलं आहे. अगदी व्यवहारवादाचे विवेचन दिलेलं आहे. समर्थांचा 21 समासी हा शुद्ध आध्यात्मिक ग्रंथ आहे. 21 समासीच्या निमित्ताने समर्थांनी वयाच्या 22-23व्या वर्षी अध्यात्माचं अतिशय सूक्ष्म असं विवेचन साधकाच्या हाती दिलेलं आहे. समर्थांचा आत्माराम हा ग्रंथ असा आहे ज्या ग्रंथातून साधकाने गुरुचरणी काय काय अर्पण करायचं आहे आणि ते कसं करावं याचं प्रात्यक्षिक समर्थांनी शिष्यासाठी लिहून ठेवलं आहे. समर्थांचा अंतर्भाव हा ग्रंथ असा आहे की समर्थांनी सद्गुरूला
शिष्याने दिलेलं वचन कसं पूर्ण करायचं हे शिकवणारा हा ग्रंथ आहे. साधकाची साधना कशी असावी आणि अखंडपणे साधन कसं करावं, त्या साधनेचं रूपांतरण श्रवण, मनन आणि निधिध्यासामध्ये कसं करावं आणि अंतिमतः शिष्यांनी आपलं जीवन सार्थकी लावत मोक्षत्व म्हणजे काय आहे, श्रेयस काय आहे ते मिळवावं, हा या ग्रंथाचा मूळ हेतू आहे. अंतर्भाव हा ग्रंथ नेमका काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अंतर्भाव हा ग्रंथ आकाराने तसा अतिशय लहान आहे. 115 ते 20 ओव्यांचाच हा ग्रंथ आहे. पण अर्थाच्या दृष्टीने बघितलं तर खूप मोठा आशय या ग्रंथामध्ये आहे. हा आशय संपृक्त असा ग्रंथ आहे. त्यामुळे याचं प्रत्येक ओवीवरून त्याचं विवेचन समजून घेणं गरजेचं आहे. पण मुळात अंतर्भाव काय आहे हे समजून घेणं आधी आवश्यक आहे. संस्कृतमध्ये भू भवती होणे असा एक शब्द आहे. होणे किंवा असणे, आपण ज्याला भाव म्हणतो. भाव म्हणजे आहे आणि अभाव म्हणजे नाही आहे. अंतर्भाव म्हणजे अंतरंगातला भाव. मी आहे, मी जसा आहे तसा आहे, माझी जाणीव नेमकी काय आहे, मी कोण आहे, माझं मूलतः स्वरूप काय आहे हे समजून घेणं म्हणजे अंतर्भाव आहे. आणि या समजून घेण्यासाठी कोणती साधना साधकाला करावी लागेल हे सांगणारा हा ग्रंथ आहे. म्हणून अंतर्भाव म्हणजे केवळ भाव म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे किंवा भाव म्हणजे केवळ भावना नव्हे, तर भाव म्हणजे व्यक्तीचं स्वतःच्या अस्तित्वासहित असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यात ते अंतर्निहित आहे. कुठल्याही व्यक्तीला मी आहे अशी जी सातत्याने जाणीव होत असते, या जाणीवेला जर वृद्धिंगत केलं तर तो विश्वाकार होऊ शकतो आणि ईश्वर तत्व म्हणजे काय त्याला समजू शकतं. हे सांगण्यासाठी समर्थांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. इतर जे समर्थांचे ग्रंथ आहेत आणि इतरही संत साहित्यातले जे ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये साधारणपणे पद्धती अशी असते, गुरु आणि शिष्य समोरासमोर बसलेले असतात. शिष्याने प्रश्न विचारलेले असतात आणि सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं असतं. सहसा गुरुशिष्य परंपरेतून हे ज्ञान दिलं घेतलं जातं. ही उपनिषदांची पद्धत आहे. कुठल्याही उपनिषदामध्ये सहसा शिष्यांनी सद्गुरूंना काही विचारलेलं आहे आणि सद्गुरूंनी त्याला ज्ञानमार्ग दाखवलेला आहे. आता या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला फक्त या ग्रंथाची रचना कशी आहे आपण समजून घेणार आहोत. अंतर्भाव या ग्रंथामध्ये फक्त 6 समास आहेत. 115 ते 120 ओव्या आहेत. आत्मारामासारखं या ग्रंथाला कुठल्याही समासाला समर्थांनी कुठलंही नाव दिलेलं नाही आहे. म्हणजे बंध निरूपण किंवा मोक्ष निरूपण, साधक निरूपण, साधना निरूपण असं कुठलंही नाव कुठल्याही समासाला दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे 6 समास अखंड वाचले तर अंतर्भाव हा ग्रंथ एक अखंड आहे याची जाण आपल्याला येते. फक्त एवढंच आहे की प्रत्येक समासाच्या शेवटी समर्थांनी इतिश्री अंतर्भाव जन्ममृत्यू समूळ व्हाव, रामदासी सद्गुरू राव प्रसन्न झाले अशी एक ओवी टाकलेली आहे. ही बहुधा समर्थांनी सगळ्या लेखनानंतर प्रत्येक समासाच्या शेवटी टाकली असावी, जेणेकरून शिष्याला आपण नेमकं कुठे जात आहोत हे समजावं यासाठी हा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. या 6 समासापैकी सुरुवातीच्या समासामध्ये शिष्यांनी गुरूंना काही विचारलेलं आहे. म्हणजे मी बंधनात आहे, मला दुःख होत आहे, नेमकं बंधन काय आहे, हे का होत आहे असं तो गुरूंना विचारत आहे. दुसऱ्या समासामध्ये सद्गुरू त्याला बंधाचं मूळ स्वरूप काय आहे ते समजावत आहेत. कारण बंधाचं मूळ स्वरूप समजल्याशिवाय तर तुम्हाला पुढे जाता येणारच नाही. मोक्ष हवा आहे, मुक्तता हवी आहे, पण मुक्तता कशापासून हवी आहे, मोक्ष कशापासून हवा आहे
हेही समजणं गरजेचं आहे. म्हणून बंधनाचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू दुसऱ्या समासापासून त्याला बंधनाचं स्वरूप सांगत आहेत. तिसऱ्या समासामध्ये सद्गुरू त्याला नवेदा भक्तीचं महत्त्व सांगत आहेत. पण केवळ भक्ती म्हणजे केवळ आंधळी भक्ती नव्हे, तर ती ज्ञानपूर्ण भक्ती आहे. हरिकथा निरूपण असा समर्थांनी स्वतः उल्लेख केलेला आहे. पुढच्या समासामध्ये, चौथ्या समासामध्ये समर्थांनी त्याला विकारापासून सुटून आसक्तिरहित जीवन कसं जगता येईल हे समजावलं आहे. कारण निरासक्त झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. पाचव्या समासामध्ये अनुसंधान अंतिम क्षणापर्यंत कसे टिकावे याविषयी चर्चा आहे. त्याविषयी समर्थांनी त्याला उपदेश केलेला आहे. आणि सहाव्या समासामध्ये षड्रिपूंना आवरून साधना आजपासून करणं कसं गरजेचं आहे हे समर्थांनी शिष्याला समजावलं आहे. आयुष्याच्या अंतिम क्षणामध्ये केवळ नाम घेऊन किंवा आयुष्याच्या अंतिम क्षणामध्ये केवळ स्मरण करून निर्गुण ईश्वरत्व काय आहे त्याचं अपरोक्ष ज्ञान होईल ही शक्यता नसते. म्हणून साधकाला आज या क्षणापासून साधना करणं गरजेचं आहे हे त्याला समर्थांनी सहाव्या समासामध्ये समजावलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर पहिल्या समासापासून सहाव्या समासापर्यंत शिष्यांनी काही प्रश्न आणि उपप्रश्न विचारलेले आहेत आणि गुरूंनी त्याला उत्तर दिलेले आहेत. हा साधकाचा एका आयुष्यातील साधनेचा अखंड असा भाग आहे. तो समजून घेतला पाहिजे आणि त्यातून आपली साधना कशासाठी आहे ती नित्य केली पाहिजे आणि नित्य केलेल्या साधनेचं अंतिम फळ काय आहे हे समजण्यासाठी सद्गुरूंनी या ग्रंथामध्ये विवेचन दिलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की समर्थांनी हा ग्रंथ छोटा जरी लिहिलेला असला तरी हा नित्य साधनेचा आहे, नित्य वाचनाचा आहे. कारण आपली साधना कुठून सुरू होते आणि कुठे संपते हेही शिष्याला समजलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंचा हा आग्रह आहे आणि म्हणूनच या ग्रंथाला सद्गुरूंनी अंतर्भाव हे नाव दिलेलं आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण समर्थांनी कोणकोणते मूलतत्व सांगितले आहेत आणि त्याचं विवेचन काय आहे हे समजून घेणार आहोत आणि ग्रंथातील काही ओव्यांचा आस्वाद घेणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.